रामप्रसाद बिस्मिल याला गोरखपूरच्या जेलमध्ये 1937 साली फाशीची शिक्षा झाली आणि जेव्हा त्या काळामध्ये फाशी सकाळी 6 वाजता दिल्या जात होती, जेलर 5:30 वाजता त्यांच्या बॅरेकमध्ये गेला. त्याला वाटलं की आता रामप्रसाद बिस्मिल आपल्या नातेवाईकांची आठवण करत असेल, आपल्या आई वडिलांची आठवण करत असेल. अशा प्रकारे त्याच्या मनात अनेक विचाराचा गोंधळ झाला असेल. तुका म्हणे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जगामध्ये आणि मनामध्ये 24 तास बंद चालत असतो. हाच प्रकार का होईना असं चालत असेल. जेव्हा त्यांनी पाहिलं प्रत्यक्ष जाऊन, रामप्रसाद बिस्मिल व्यायाम करत होता. ते घामाघूम झालेलं शरीर, ते बलदंड शरीर पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी सहज प्रश्न केला, अरे आप वर्जिश करके अपना समय क्यों बर्बाद कर रहे हो? अभी आधे 15 मिनट में आपको फांसी होने वाली है. आपकी कोई आखिरी इच्छा है तो बताओ. त्यांनी काय उत्तर द्या? त्यांनी सांगितलं, अरे माँ के कदमों में मुरझाया हुआ फूल नहीं, खिलता हुआ गुलाब समर्पित करने जा रहा हूं. ध्येय समर्पित जीवन जगणारी माणसं आपल्या प्राणाची आहुती देऊन या भारत मातेला गुलामगिरीच्या जोखंडातून मुक्त करणारे आहेत. मी तरुण बहादर युवकांना हेच सांगणार आहे की आपण उद्याच्या कालखंडामध्ये एक नेतृत्व म्हणून, नेता हा शब्द नेत्र पासून तयार झाला आहे. म्हणजे अनेक लोकांना आपले डोळे असतात पण दृष्टी नसते. जे फार दूरचं पाहतात त्याला द्रष्टा म्हणतात, त्याला विजनरी म्हणतात. आपण आता आपल्या जीवनाची सुरुवात करणार आहात. माझ्या शुभेच्छा आपल्या सोबत आहे. आपण सर्वांनी, तरुण बहादर युवक मित्रांनी एकच काम करावं. आमच्या तरुण तरुणी त्यांनी एकच काम करावं की देव, देश आणि धर्म याच्याकरता आपण काम करायला निघालो. आणि याकरताच वेळ प्रसंगी आपलं सर्वस्व आयुष्य गेलं तरी चालेल, पण आपल्या विचारापासून कधी डगमगायचं नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जाताना एवढंच म्हणेल की आपल्या आयुष्याची सुरुवात आहे. एकच संकल्प करा कि जब तक न हो सफल नींद चैन की त्यागो तुम, जब तक न हो सफल नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत जाओ तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.